नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातून महाविकास आघाडीतर्फे अर्ज दाखल करण्यास सुरुवात। जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आज 20 जानेवारी रोजी महाविकास आघाडीतर्फे जासई जिल्हा परिषदेमधून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील तसेच जासई पंचायत समिती गणातून उरण पंचायत समितीच्या माजी सभापती तथा शेकापचे ज्येष्ठ नेते नरेश घरत यांच्या पत्नी सौ निर्मला नरेश घरत तसेच चिर्ले पंचायत समिती गणातून शेकापचे युवा नेते दीपक मडवी यांच्या पत्नी तथा माजी सरपंच सौ प्रियांका दीपक मडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठा शक्ती प्रदर्शन करीत निवडणूक निर्णय अधिकारी सोमानी यांच्याकडे दाखल करण्यात आला। उरण तालुक्यातील भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, शेकाप, शिवसेना, उबाटा गट सह इतर पक्षांच्या नेत्यांनी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व उरण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे। यावेळी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष रामनाथ पंडित, प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ नेते तथा माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, कामगार नेते संतोष घरत, माजी सरपंच अविनाश पाटील, सरपंच कीर्तिनिधी ठाकूर, BM ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर सह आजी माजी सरपंच, उपसरपंच, महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।